हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. आपल्या आयुष्यात आपण जेव्हा आयुष्य जगत असतो तर त्यावेळेला आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक दुःख संकटांचा सामना करावा लागतो. कारण आपण केलेले मागच्या जन्माची कुकर्म किंवा मागच्या जन्माचे जर कर्म आपले चांगले असतील तर या जन्मात जर आपण चुकीचे कर्म केले तर त्याचा सुद्धा भोग आपल्याला या जन्मात भोगावा लागतो. तर त्यासाठी आपल्याला आपल्या भगवंताची सेवा करायची असते. आपल्याला मग त्यावेळेला आपला भगवंतच आठवतो की म्हणजे आपण आपल्या भगवंताला शरण जातो. म्हणून मी सांगत असते की म्हणजे आपल्या आयुष्यात एक गुरु असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण करू, आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे, कुलदैवताची आपल्याला सेवा करायची आहे, लक्ष्मी मातेची आपल्याला सेवा करायची, भगवान विष्णूची सेवा करायची, सगळ्यांची करायची आहे. हे झाले देव. पण आपल्या आयुष्यात जेव्हा दुःख संकट येतात, म्हणजे सगळ्या देवांचं करतो, ह्या देवाचं त्या देवाचं, आणि आपण हताश होतो, तर त्यावेळेला आपल्याला एक आधार द्यायला गुरु लागतो. तर म्हणजे आपण सगळे दुःख त्याला सांगू शकतो की म्हणजे आपल्या आयुष्यात काय काय दुःख आहेत. एक गुरु आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे. जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत तुम्ही एक गुरु तुमच्या आयुष्यात आणा आणि बघा काय चमत्कार होतो. तर माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते, म्हणजे बाकी काही नाही. म्हणजे एक आराध्य, ज्याला आपण आराध्य सुद्धा म्हणू शकतो, आपल्याला एक आराध्य असणं गरजेचं आहे आपल्या आयुष्यात. आपलं दुःख वाटून घेण्यासाठी आपण निदान आपलं मन त्याच्यासमोर मोकळं करू शकतो. तर हे झालं गुरुविषयी. तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे की स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा. तुम्ही खूप दुःखात आहात, संकटात आहात, तुम्ही सगळं केलेलं आहे, तर आता तुम्हाला स्वामींच्या शरणी जायचं आहे. म्हणजे असं वाटतं की आता मी स्वामींना काहीतरी नवस करावं, म्हणजे स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील. स्वामी आपली इच्छा पूर्ण करतातच, त्याच्यासाठीच ते बसलेले आहेत. कारण ते ब्रह्मांड नायक आहेत. आपल्या भक्ताची इच्छा ते नक्की पूर्ण करतात. आपल्या आयुष्यात ते नक्की सुख आणतात. फक्त आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो. स्वामींवर विश्वास ठेवा. विश्वास ठेवून त्यानंतर तुम्हाला स्वामींना नवस करायचा आहे. तर आता तुम्हाला जर स्वामींना नवस करायचा आहे, म्हणजे कुठली तरी इच्छा पूर्ण होण्यासाठी, किंवा तुमच्यावर काहीतरी दुःख संकट आहे ते दूर व्हावं, तुमच्यावर खूप कर्ज झालेलं आहे, त्या कर्जातनं तुम्ही बाहेर पडत नाही, तुम्हाला संतान प्राप्ती होत नाहीये, किंवा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, तुमचं काही म्हणजे काही संकट असो, तुम्हाला स्वामींना नवस करायचा आहे, स्वामींच्या शरणी जायचं आहे, तर आधी स्वामींवर विश्वास ठेवा. मी आता हा नवस करणार आहे आणि स्वामी माझी इच्छा पूर्ण करणार आहे. हा विश्वास ठेवूनच स्वामींचा हा नवस करायचा, नाहीतर करायचं नाही. आता नवस करण्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला? एक नारळ आणि खडीसाखर आणि एक गुलाबाचं फूल किंवा पिवळ्या रंगाचं फूल, ते घेऊन तुम्हाला स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जायचं आहे किंवा मंदिरात जायचं आहे. तर आधी तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे. मुजरा केल्यानंतर, त्यांना नमस्कार केल्यानंतर, ते नारळ सगळं तुमचं झाल्यानंतर, स्वामींचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर, सगळं झाल्यानंतर ते नारळ हातात घ्यायचं, या दोन्ही हातात घ्यायचं, हातात पकडायचं, आणि हातात पकडल्यानंतर तुम्हाला स्वामींना तुमचं नाव, गोत्र सगळं काही सांगायचं आहे. तुमच्यावर काय संकट आहे, काय नाही, तुमची इच्छा सगळं सांगितल्यानंतर मग ते नारळ तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. तिथे ठेवल्यानंतर ती खडी साखर थोडी तिथे ठेवायची, तुम्हाला घरी प्रसाद म्हणून आणायची, थोडी तुम्ही आणू शकता. ते फूल पण तिथे अर्पण करायचं आहे, नारळ घरी आणायचं नाही. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला गुरुवारपासून सेवा सुरू करायची. मग तुम्ही स्वामी चरित्राचे अध्याय वाचू शकता. ते तुम्ही 21 दिवसांचा संकल्प करू शकता, 51 दिवसाचा, 108 दिवसांचा. स्वामींच्या भरपूर सेवा आहेत. स्वामींचा माला मंत्र आहे, एक माला मंत्र मी व्हिडिओ केलेला आहे. स्वामी समर्थ बावनी आहे, त्यावर पण मी व्हिडिओ केलेला आहे. तर ते पण तुम्ही, त्याचं सुद्धा तुम्ही स्वामींना नवस करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींना नवस करायचा आहे. आणि नवस करत असताना ज्या दिवशी तुम्ही बोलले त्याच्यानंतर गुरुवारपासून लगेच तुम्हाला सुरुवात करायची आहे. असं करायचं नाही की म्हणजे नवस केला मग आता मी नंतर करेल, माझा नवस पूर्ण झाल्यावर. नंतर काय होतं माहिती का, आपण एकदा नवस केला आणि आपली इच्छा पूर्ण झाली, मग आपण विसरून जातो. आणि मग काय होतं, मग तो नवस पूर्ण नाही झाला, पुढच्या आपल्याला अडचणी येत जातात. म्हणून कुठलीही गोष्ट करताना म्हणजे जे तुम्हाला शक्य असेल तेच तुम्ही स्वामींना सांगायचं आहे नवस करताना. किंवा तुम्ही स्वामींचा 11 माळी जप करू शकता, किंवा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण पण करू शकता. मी नेहमी सांगत असते गुरुचरित्राचं पारायण करा, म्हणजे त्याचा पण तुम्ही स्वामींना संकल्प करू शकता की मी गुरुचरित्राचं पारायण करेल,
तर एवढी माझी इच्छा पूर्ण करा. मग तुम्ही 1 पारायण करू शकतात, 5 करू शकतात, 7 करू शकतात, 9 करू शकतात, 11 करू शकतात संकल्पयुक्त. जसं तुमच्याने शक्य असेल तसं तुम्ही करू शकता. त्याची सेवा तुम्ही करू शकता. तर तुम्ही स्वामींना नवस करून तुमची इच्छा पूर्ण करू शकता. कारण आधी पण आता माझ्या आयुष्यात स्वामी आहेत, म्हणजे मला आता गरजच पडत नाही, पण आधी मी सुद्धा म्हणजे स्वामींना असंच म्हणजे काही संकट आलं की कर नवस, काही संकट आलं की कर नवस. प्रत्येक वेळेला स्वामींकडे मी जायची आणि नवस करायची की माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या, माझी ती इच्छा पूर्ण होऊ द्या. पण तुम्हाला मी खरंच म्हणजे मी तुम्हाला सांगते की म्हणजे आता काय मी तुम्हाला सांगू की आत्ता मला नवस करायची गरज पडते की स्वामी मी आता तुमची एवढे दिवस सेवा करेल, तर माझं हे काम होऊ द्या. फक्त मी स्वामींजवळ बसते आणि स्वामींना सांगते, गरजच पडत नाही. कारण आज माझ्या घरात स्वामींचं अधिष्ठान आहे. मला 1-2 ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई स्वामींची सेवा कशी करायची, नित्यसेवा कशी करायची स्वामींची, आणि स्वामींच्या सेवेत आपण कसं यायचं, मला यायचं आहे. तर त्यावर मला व्हिडिओ करायचा आहे. पण आता सध्या काय झालंय म्हणजे हे आता सणवार आहेत ना, तर हे आपले व्हिडिओ गरजेचे आहेत, त्यामुळे मला वेळ मिळत नाही. तर नक्की मी म्हणजे चॅनलवर व्हिडिओ आणेल की तुम्ही स्वामीची नित्यसेवा, सगळ्यांना काय झालेलं आहे स्वामीची नित्यसेवा करायची म्हणजे स्वामी चैत्राचे 3 अध्याय वाचायचे, 11 माळी जप करायचा आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. इतकंच माहिती आहे, पण इतकं नाही आहे. स्वामींची सेवा करायची म्हणजे अशी तर करायचीच आहे, पण स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, कशा पद्धतीने आपण करू शकतो. 11 माळी जप नाही केला तरी चालेल, 11 वेळा तारक मंत्र नाही म्हटला तरी चालेल. स्वामींच्या सेवेत येणं इतकं काही कठीण नाही आहे, एकदम सोपं आहे. तर त्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ आणणार आहे, तर तो व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला स्वामींना नवस करायचा आहे आणि स्वामींना तुमच्या आयुष्यात तुम्ही आणून बघा काय जादू होते. खरंच म्हणजे खूपच मोठी जादू होते. माझ्या आयुष्यात खूपच जादू झालेली. एवढंच आहे की स्वामी खूप म्हणजे लेट माझ्या आयुष्यात आले. जर बालपणापासून मी जर स्वामींची सेवा केली असती तर म्हणजे काय नाही झालं असतं माझ्या आयुष्यात. पण तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींना नवस करायचा आहे. आता अजून कसं तुम्ही स्वामींच्या सेवेत आले नाही आहे तर तुम्हाला नवस करणं गरजेचं आहे. तर नवस करा स्वामींना. नक्की तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. नक्की स्वामी तुमची इच्छा 100% काय 1001% पूर्ण करतील. फक्त श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, तुमची इच्छा पूर्ण होईल. कोणत्या पण गोष्टीची आपल्याला वाट बघणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक गोष्टीची घाई करून काही उपयोग होत नाही. तर अतिशय छोटीशी माहिती दिली मला तुम्हाला द्यायची होती. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा छान कमेंट्स करत चला. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.